पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते सर्व जिल्ह्यांचं मिळून कोणत्या महिन्यात कधी होणार आहे. तर बघा लेटेस्ट अपडेट आता समोर आलेली आहे. आपण सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांबद्दल तर पाहणारच आहोत, परंतु आता मुंबईच्या ग्राउंडबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर मुंबईच्या ग्राउंडबद्दल एक अतिशय महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे. मुंबईचं ग्राउंड आता या महिन्यामध्ये होणार आहे, परंतु विद्यार्थ्यांनो आता जागे व्हा, मुंबईचं ग्राउंड लवकर होणार आहे. तर नेमकी अपडेट काय आलेली आहे, कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे, त्याच्यानंतर हॉल तिकीट कधीपर्यंत येईल, मुंबईचं हॉल तिकीट किती तारखेला येतील, ग्राउंड कधी होईल आणि कशा पद्धतीने होणार आहे, तर सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात असू द्या, मुंबईला असू द्या, पुण्याला असू द्या, तर सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा जी काही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने समोर बघू शकतात की या ठिकाणी जे काही पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे कार्यालय आहे, तर छत्रपती संभाजीनगरचं मी डायरेक्टली तुम्हाला अपडेट देतो की विषय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल. तर उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 रिक्त पदे भरण्याबाबत 20/1/2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघा या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे 20 तारखेपासून 20 जानेवारी 2026 पासून सुरू होईल असं यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता हे झालं छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे त्याचं जुनं नाव वगैरे जे काही असेल ते. काही विद्यार्थ्यांना माहिती नाही, अजूनसुद्धा विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय, परंतु छत्रपती संभाजीनगरचं त्यांना जे काही आहे अजून पण ते जुनं नाव घेतात, त्यांना नवीन नाव माहितीच नाही आहे. ठीक आहे, सांगण्याचा मुद्दा एकच आहे की छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे, 20 तारखेपासून सुरू. आता बघा तुम्हाला हॉल तिकीट कधी येईल ते तर मी नंतर सांगणार आहे, त्याच्या अगोदर मुंबईच्या ग्राउंडबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो. आता बघा 20 तारखेला छत्रपती संभाजीनगरचं जे काही ग्राउंड आहे ते होणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं हॉल तिकीट 16 तारखेला येऊन जाणार आहे. किती? 16 तारखेला. 16 ते 17 तारखेला तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. तुम्हाला ते कुठं दिसेल, महाराष्ट्र पोलीसचे जे काही वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलीस डॉट या ठिकाणी जे काही आहे महापोलीस गव्हर्नमेंट .in, तर या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी ते हॉल तिकीट अवेलेबल होऊन जाणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरतात त्या साईडवरती हॉल तिकीट जनरेट झालेलं असेल. आता ती प्रोसेस पेंडिंगमध्ये, ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस जनरेट नाव दिसेल. मग जनरेट दिसलं की तिथून डाउनलोड करायचं आहे. मग तिथं संपूर्ण वेळ वार सगळं असणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आता पुढचं. आता मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो. आता फॉर्मची छाननी सुरू आहे, त्याच्यानंतर अदर जिल्ह्यांची माहिती आलेली की कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे. मग महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा असा आहे की आता मुंबईच्या ग्राउंडबद्दल तर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मुंबईचं ग्राउंड कधी होईल. आता तुम्ही या ठिकाणी समोर अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. 20 जानेवारी 2026ला जर या ठिकाणी पोलीस भरतीचं अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राउंड सुरू होत आहे, तर जे काही मुंबईचं ग्राउंड आहे ते मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे. बघा याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जो महत्त्वाचा प्रश्न होता त्याचं उत्तर मी घेऊन आलेलो आहे. मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते मार्च महिन्याच्या नंतर होईल, कारण अदर या ठिकाणी बघा एक गोष्ट क्लिअर करून घ्या की महाराष्ट्रामध्ये टोटल जवळपास या ठिकाणी जेवढे पण जिल्हे त्यांचं ग्राउंड वेगळं होतं आणि मुंबईचं वेगळं होतं. मागच्या 2 भरतींचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर दोन्ही भरतींमध्ये पोलीस भरती मुंबईचं ग्राउंड हे लेट झालेलं आहे, कारण तिथं अर्ज जास्त आलेले आहे, त्याच्यानंतर तिथलं नियोजन करण्यासाठी वेळ लागतो. तर आता ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे सुरू झालेलीच आहे जवळपास. तर या ठिकाणी मुंबईला नायगावला ग्राउंड होतं, मरुडला होतं, अनेक ठिकाणी ग्राउंड होतं. तर विद्यार्थ्यांची संख्या असते जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे त्या ग्राउंडला होतो उशीर. आणि मुंबईची लेखी परीक्षा वेगळी झाली होती. बघा हे तुम्हाला माहिती नसेल पण मला माहिती आहे. काही विद्यार्थी जे या ठिकाणी ज्यांना लक्षात असेल त्यांनाच आहे, परंतु मुंबईची या ठिकाणी लेखी परीक्षा वेगळी, त्याच्यानंतर आपली जी काही आहे तर रेग्युलर महाराष्ट्राची वेगळी. म्हणजे मुंबईला जास्त अर्ज आलेले असतात, ग्राउंड घेण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे त्याची लेखी परीक्षा वेगळी झाली होती. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मार्च महिन्यानंतर तुमच्या ग्राउंडला सुरुवात होईल. तुम्हाला 3 महिने जवळपास ग्राउंडसाठी मिळत आहे, तोवर तुम्ही म्हणजे तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची. आता पॉईंट नंबर 2, आता बघा तुमचं ग्राउंड जर समजा एप्रिल महिन्यात किंवा या ठिकाणी
मार्च नंतर जर व्हायला सुरुवात झाली, जर समजा तुमचं ग्राउंड या ठिकाणी जर एप्रिल महिन्यात सुरुवात झाली, जवळपास सुरुवात एप्रिल म्हणजे मार्च नंतर होईल, ती एप्रिलमध्ये कधी पण होऊ शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर मेमध्ये पण सुद्धा तुमच्या ग्राउंडची प्रोसेस असते. आता या ठिकाणी ग्राउंडला जर सुरुवात झाली तर रोज किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल, हा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. तर मित्रांनो, तुमची जी काही मैदानी चाचणी तर ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची फिजिकल टेस्ट देण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे काही आपले इलेक्ट्रॉनिक यंत्र आहेत त्याचा वापर करावा लागणार आहे. तुमची चेस्ट मोजण्यासाठी, हाईट मोजण्यासाठी 100 मीटर, 1600 मीटर, पायाला स्कॅनर, त्याच्यानंतर चेस्ट नंबर, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गोळाफेकसाठी सुद्धा या ठिकाणी सेन्सर बसवलेलं असेल. तर बघा, अत्यंत या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या मुंबईच्या ग्राउंडमध्ये केला जाणार आहे, की जेणेकरून भरतीमध्ये पारदर्शकता होईल आणि विद्यार्थ्यांसोबत कुठलंही या ठिकाणी टायमिंगची गडबड होणार नाही आहे, हेराफेरी होणार नाही आहे, टायमिंगची किंवा मैदानी चाचणीची हेराफेरी होणार नाही आहे. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला सांगतो की मुंबईचं ग्राउंड एक्झॅक्टली कधी होईल. आता एप्रिल महिना जो काही आहे, जर तुमचं ग्राउंड एप्रिल महिन्यात सुरू होईल, म्हणजे समजा जर 15 एप्रिल असो किंवा 20 असो किंवा 25 एप्रिलला जर ग्राउंड तुमचं सुरू झालं तर तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी जवळपास 20 एप्रिलला येईल. 25 एप्रिलला जर तुमचं ग्राउंड आहे तर 20-21 एप्रिलला तुमचं हॉल तिकीट येईल. ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे पोलीसच्या. आणि जसं कसं डाउनलोड करायचं, जनरेट करायचं सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ते तिथून डाउनलोड करून तुमचं या ठिकाणी वेळ, टायमिंग, त्याच्यानंतर वार, सर्व तारीख, तुमचं नाव वगैरे ठिकाण सगळं त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. मग तुम्हाला ते हॉल तिकीट घेऊन तिथं जायचं आहे, मुंबईला कागदपत्र घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे. आता ग्राउंडमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. काही या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थी बोलतात की टायमिंगचं कमी जास्त मागच्या वेळेस झालं होतं, परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचं ते अजून पारदर्शक होण्यासाठी अजून या ठिकाणी यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचा वापर ग्राउंडमध्ये होणार आहे. तर मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये होईल, हॉल तिकीटसुद्धा येणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मे महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतं, कारण ते शासनावरती आहे. जेवढी अपडेट आलेली आहे, आता फक्त छत्रपती संभाजीनगरची अपडेट आलेली आहे. काही ठिकाणी ग्राउंड तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, काही ठिकाणी बैठकी बसणं सुरू आहे. तुमचं ग्राउंडच्या संदर्भात जसेही अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त ग्राउंडची लेखी परीक्षेची तयारी करायची. मागच्या भरतीमध्ये जर चुका केल्या तर इथं करू नका. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. आपला व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे 7248994648 वरती तुम्हाला SMS करून द्यायचा आहे व्हॉट्सअपला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.